दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर इथं अज्ञात कारणावरून काकानं आपल्या 5 वर्षांच्या चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर इथं अज्ञात कारणावरून काकानं आपल्या 5 वर्षांच्या चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली। समर्थ यल्लप्पा कास्तार वय 5 राहणार मूळगाव अंजुटगी तालुका इंडी जिल्हा विजापूर हल्ली बरूर असं खून झालेल्या चिमुकल्या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी मुलाचा काका अंकुश परसप्पा कास्तार वय 25 राहणार बरूर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबतची अधिक माहिती अशी, समर्थ हा बरूर येथील आजी शोभा बागले यांच्याकडे राहत होता, तर त्याचा काका अंकुश हाही त्यांच्या घराजवळच राहण्यास होता। शुक्रवारी दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अंकुश यानं समर्थ याला घरी बोलवलं, तेव्हा काकाकडे जातो असं सांगून तो घरातून निघून गेला। थोड्या वेळानं अंकुश यानं बेशुद्ध अवस्थेत समर्थला उचलून आणलं। तो पत्र्यावरून पडल्याचं सांगितलं। त्याच्या डोक्यावर आणि हनुवटीला जखमा झालेल्या दिसल्या, तसंच गळ्यावर काळे व्रण पडले होते। समर्थ याला त्यानंतर तातडीनं खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं। सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं, त्यामध्ये समर्थ याला गळा दाबून मारल्याचं निष्पन्न झालं। या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली। संशयित आरोपी काका अंकुश कास्तार याला ताब्यात घेतलं। आरोपीनं या मुलाचा कोणत्या कारणानं गळा आवळून खून केला याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणी आजी शोभा बागले यांनी फिर्याद दिली।